आपण निवेदन दिलं आहे, कशा बाबतीत निवेदन दिलेलं आहे, काय मागणी केली? आज आम्ही निवेदन दिले म्हणजे आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज आम्ही आमचं काम बंद आंदोलन म्हणजे जे ऑनलाईन काम आम्हाला जे होतं आहे ते बर्डन होत असल्यामुळे आम्ही ऑनलाईन काम आजपासून बंद ठेवणार आहे. आणि आमच्या प्रामुख्याने 3 मागण्या आहेत. की पहिली मागणी अशी आहे की आम्हाला एक 10 लाखाचा विमा सगळं आमच्या कर्मचारी आणि केडर यांना लागू व्हावा. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की आमच्या ग्रामसखी जी आहे त्यांची मानधन वाढ व्हावं. आणि तिसरी आमची जी मुख्य प्रामुख्यानं मागणी आहे ती की आमचा विभाग स्वतंत्र व्हावा. एवढ्या आमच्या 3 मागण्या आहेत. ह्या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. निवेदनमध्ये काय म्हणलेलं आहे तुम्ही आणि किती दिवसाचा इशारा दिलेला, काय पुढचं पाऊल काय असणार? तात्काळ आमच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे, नाहीतर आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव साखरबाई कांबळे आणि 22/12/2014 पासून उमेद अभियानमध्ये CRP म्हणून काम करते. आता तुम्ही ऑनलाईन काम बंद केले, पण नंतर काय पुढला तुमचा इशारा, प्रशासनाला काय इशारा आहे तुमचा? जर आमच्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तर आम्ही इथून पुढे मुंबईला आंदोलन करू तीव्र पद्धतीने आझाद मैदानला. दुसरं बघा. हां ओके बोला. नमस्कार, माझं नाव पंचशीला विठ्ठलराव जगधने, राहणार बोरगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. मी केडर संघटनेची तालुका अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष आहे. तर म्हणजे अनेक वेळा आम्ही शासनाकडे आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही आंदोलन केलं, धरणे आंदोलन केलं, परत पाठपुरावा पण केला. त्या अनुषंगाने थोड्याफार म्हणजे एखादी मागणी आमची मान्य केली आणि बाकी इतर मागण्याकडे शासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. आणि त्यातली त्यात म्हणजे जे की आत्तापर्यंत जे आम्ही आंदोलन केले त्याला थोडंफार यश आलं आणि शासनाने दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे आत्तापर्यंत. की ज्यावेळेस आम्ही शेवटचं आंदोलन झालं आझाद मैदानामध्ये 2023मध्ये, तर त्यावेळेस असं आम्हाला सांगितलं गेलं की समिती गठीत केलेली आहे आणि समिती गठीत झाल्यानंतर आपण काय तो निर्णय घेऊन आणि तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मंजूर करू. तर समिती गठीत अद्यापही झालेली नाही आणि त्याची अंमलबजावणीही नाही. तर समिती कुठं गेली, काय झालं, काही माहीत नाही. आणि दुसरा विषय असा की जे की विमा लागू, जे की आमच्या राज्यभरातून म्हणजे संख्या आकडा वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे 10 ते 12पेक्षा जास्त ज्या केडर आहे ते अपघाती मृत्यू पावलेले आहेत. ते की जे की नैसर्गिक असेल किंवा अपघाती असेल तर त्यांना विमा लागू व्हायला पाहिजे, ही प्राधान्यक्रमानं पहिली मागणी आमची आहे. आणि दुसरी मागणी म्हणजे की जे आमचं मानधन आहे ते मानधन आमचं वाढीव आणि वेळेत आणि वैयक्तिक खात्यावरती व्हायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की जे आमचं उमेद अभियान आहे आणि ग्रामविकास विभाग आहे तो आमचा म्हणजे वेगळं डिपार्टमेंट करायला पाहिजे. आणि ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. वेगळं याच्यासाठी की आम्ही वेळोवेळी मागण्या करतोय, वेगळं डिपार्टमेंट करतोय, शासन हुलकावण्यात येत आहे आम्हाला की ऐन वेळेला काय म्हणतं की तुम्ही संख्येने जास्त आहात, एवढ्यांना आम्हाला कायमस्वरूपी करणं शक्य नाही. तर मग समजा आम्हाला जर शक्य नाही का म्हणजे तुम्हाला कायमस्वरूपी करणं शक्य नाही, तर माझं असं म्हणणं आहे की जे गट आहेत, बचत गट, शासनाचे जे गट आहेत आणि आम्ही त्यावर जे काम करतो त्यांना जे रेकॉर्ड वाटप केलेलं आहे त्याला किती खर्च आला शासनाने तो पण विचार करावा. आणि दुसरं म्हणजे की आशा अंगणवाडी कार्यकर्ते, आता आमचं जे केडर आहे क्वचित समजा एका प्रभागामध्ये जर 12 गावं असतील तर क्वचित एका गावामध्ये 3 ते 4 केडर आहे. शक्यतो तर एक ग्रामसंघ 1 केडर असा आहे. मग ज्या वेळेस शासनाच्या ज्या की राजकीय बैठका असतात त्यावेळेला आम्हाला त्या ठिकाणी बोलवलं जातं किंवा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भाग पाडलं जातं. त्यावेळेस आम्ही संख्येने जास्त दिसतो, आमचा शासन वापर करते. आणि ज्यावेळेस आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये किती संख्या आहे? आमची पूर्ण 1200 संख्या. तुमची मागणी कोणत्या वर्षापासून आहे, किती वर्ष झाले? आम्ही 2019 पासून हे करते म्हणजे संघटनेच्या माध्यमातून. तेव्हापासून आजपर्यंत मागणी मान्य झाली नाही? फक्त आमची एकच मागणी मान्य झालेली आहे ती म्हणजे मानधन वाढ. आणि दुसरं म्हणजे की आतापर्यंत जे की युनिफॉर्म शासन म्हणते आम्ही युनिफॉर्म दिला तुम्हाला, आयडेंटिटी दिली तुम्हाला, जे की आशा आणि अंगणवाडी कार्यकर्तीला शासनाने दिलेलं आहे म्हणजे चोळी काकण चोळी म्हणून, तसं शासनाने आम्हाला युनिफॉर्म दिलेलं नाही. आम्ही स्वतः खर्च करणार आहोत. शासनाने मान्यता दिली आहे, फक्त खर्च दिलेला नाही म्हणजे युनिफॉर्मचा. कुठल्याही पक्षाचे असतील म्हणजे आम्ही म्हणत नाही की आम्ही ह्या पक्षाचे आहोत, आम्ही त्या पक्षाचे आहोत. राजकीय बैठक असतील म्हणजे
टार्गेट केलं जातं की तुम्ही बैठकीला यायला पाहिजे. नाव प्रतिभा गंगाधर सोमासे. मी शिराडून कळंब तालुक्यातून आलेले आहे. आम्ही जे इथं महिला जमलेल्या आहेत, आमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या पहिली मागणी तर आहे, प्रत्येकीला विमा लागू झाला पाहिजे. कमीत कमी 10 लाख रुपये विमा, जे की नैसर्गिक मृत्यू किंवा अपंगत्व तिला आलं तर तिला 10 लाख रुपये विमा कमीत कमी लागू झाला पाहिजे. दुसरी मागणी आमची काय की जे मानधन आम्हाला मिळते, जे म्हणजे गाव स्तरावर जी सखी आमची काम करते तिला 6,000 मानधन आहे, ते पुरेसं मानधन नाहीये, कारण तिचं कामाचा हिशोब केला तर भरपूर आहे. आणि जी प्रभाग स्तरावर काम करते तिला 10,000 मानधन मिळते, तर हे कितपत पुरेसे आहे? जे इतर विभागाच्या कर्मचाऱ्याशी जर तुलना केली तर ते एक अंगणवाडी एक गावाचा एक छोटासा भाग सांभाळते, तर तिला 10,000 आणि 15,000 मानधन देण्यात येते. मग ग्रामसखी पूर्ण गाव सांभाळते तर तिला 6,000 मानधन देण्यात येते. आणि प्रभाग स्तरावरची सखी पूर्ण 7 ते 8 कुणाच्या ह्याच्यात तर 10 गावं 15 गावं असतील तर तिला फक्त 10,000 मानधन देण्यात येते. तर तिथंही प्रशासनाने विचार करावा की कितपत ह्यांना योग्य मानधन आहे. परत कामाचं लोड एवढा आहे की ऑफलाईनचे काम ऑनलाईनचे काम, अगोदर होतं ऑफलाईनचं काम, त्यावेळेस हे मानधन ठरलेलं आहे 6,000 10,000, गाव लेवलला 6 आणि प्रभाग लेवलला 10. तर मग आता ऑनलाईनचं काम वाढले, त्यामध्ये काम दुप्पट झाले. मग ऑनलाईनच्या कामाला तुम्ही इतर भत्ता का वाढवत नाही? इतर भत्ता पण वाढला पाहिजे. आमचं सगळ्यांचं मत काय, ऑनलाईनचा कामाचा इतर भत्ता वेगळा असावा, ऑफलाईनच्या कामाचा वेगळा असावा. तर आम्हाला जे गाव लेवलला सखी काम करते तिला कमीत कमी 15,000 मानधन असावं, ही आमची आजची मागणी आहे. आणि प्रभाग स्तरावर जी काम करते सखी तिला कमीत कमी 24,000 मानधन असावं, ही आमची आजची मागणी आहे. आणि दुसरा अजून मुद्दा की जे ऑनलाईनचं काम करायला लावते त्यासाठी जे ऍप्लिकेशन दिलेले ते खूप मोठं ऍप्लिकेशन आहे, ज्याचं की स्टोरेज जर कमी असेल मोबाईलचं हे तर ते छोट्या कमी प्राइसच्या मोबाईलमध्ये ते चालत नाही ऍप्लिकेशन. मग आज 6,000वर काम करणारी जी ग्रामसखी आहे तिचं जर घरी उत्पन्न चांगलं असेल तर ती 6,000वरी काम करेल का? नाही. मग ती गरीब कुटुंबातली सखी आहे, तिला एवढं 20 आणि 25,000चा 30,000चा 40,000चा मोबाईल घेणं शक्य आहे का? ते ऍप्लिकेशन त्या छोट्या मोबाईलमध्ये चालत नाहीये. ते ऍप्लिकेशन त्याला एवढा प्राइसचा मोबाईल घ्याल. त्याच्यासाठी आजची आमची मागणी आहे की एक स्वतंत्र त्याच्यासाठी टॅब दिला पाहिजे प्रशासनाने त्या ऑनलाईनच्या कामासाठी. आणि जे ऑनलाईनच्या कामाचा जो भत्ता आहे तो जे काय आता लख पद्धती आम्हाला काम सांगते ते ऑफलाईन रजिस्टर मेंटेन करायचे, त्याच्यासाठी प्रति महिला 20 रुपये. आणि जे ऑनलाईन महिन्यावाईज तिचं मासिक उत्पन्न म्हणजे जिचं की झिरो इन्कम आहे तिचं मानधन उभा करायचे, लाखाच्या पुढं मानधन तिचं घ्यायचंय, तिला निर्माण तसं करायचंय. मग तेवढी तिची कसरत आहे. आणि तीच माहिती परत दर महिन्याची ऑनलाईन मोबाईलमध्ये भरायची आहे. मग त्याच्यासाठी आमचं 3 महिन्याला तिची मानधनची ह्याची इन्कमची भरायची, तर तिथं 50 रुपये ही एक मागणी आमची त्याच्यामध्ये आहे. आणि परत अजून काय की प्रशासन आज आम्हाला जे प्रेशर करते की प्रत्येक गाव लेवलची जी महिला आहे तर ती गटात आली पाहिजे. एकही महिला अशी कुटुंबातली राहिली नाही पाहिजे की ती गटाच्या बाहेर राहिली पाहिजे, असं नाही. प्रत्येक महिला गटात आली पाहिजे, बरं आली पाहिजे. ते आम्ही काम करतो. पण तुम्ही अजून एक दुसरा निर्णय काय घेतो की उमेदचा जो कार्यकाळ आहे 2 वर्षापुरता देतो, 4 वर्षापुरता देतो, 3 वर्षापुरता देतो. मग तुम्ही तो उमेदचा कार्यकाळ 3 वर्ष करता मग देतो आणि इकडे तर महिला गटात आली पाहिजे. मग तो जो तुमचा निर्णय आहे त्या महिलेपर्यंत पोहोचतोय, ती म्हणते ह्यांचा कार्यकाळ फक्त 3 वर्षाचा आहे, कशाला मी गटात जाऊ? नाही जाणार मी गटात. मग आम्हाला तसं नाही पाहिजे. आमचा एक स्वतंत्र विभाग आणि कायमस्वरूपी असला पाहिजे, म्हणजे त्या महिलेचा विश्वास आमच्यावर बसणार आहे. नाही बाबा हिचं बरोबर आहे, ह्यांचा एक स्वतंत्र विभाग आहे, कायमस्वरूपी आहे आणि शासन मान्यता आहे, तर मग हिच्या गटात आम्ही आलं पाहिजे. म्हणजे शासन इकडून देतो की 2 वर्षापर्यंतच उमेद आहे आणि इकडून सांगतं की प्रत्येक महिला गटात यावी. मग आम्ही कसं काम करायचं? ह्या पण कामाच्या आमच्या अडचणी आहेत, हा पण मुद्दा आमचा आहे त्याच्यामध्ये. ओके.